विठ्ठल देवपूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल। रामकृष्ण हरी। तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या पंढरीच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज देखील आमच्या विनंतीला मान देऊन हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत। गेली 5-7 दिवस आपण त्यांच्यासोबत हा वारीचा सोहळा, आनंद सोहळा, आनंदाची वारी आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आजही आपण त्यांच्याशी बातचीत करू, अधिक वारीविषयी किंवा वारीतील घटनेविषयी आज माहिती घेऊया। तर सर्वप्रथम मी सुधाकर महाराजांचं मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार महाराज। आता काही वारीतले काही शब्द आहेत, त्यामध्ये एक धावा एक शब्द आहे, रिंगण हा एक शब्द आहे, उभं रिंगण, गोल रिंगण, असे वेगवेगळे शब्द आहेत। तर आपण धावापासून सुरुवात करूया। नक्की धावा म्हणजे काय आहे त्याविषयी आमच्या दर्शकांना आपण सांगा। धावा या शब्दाचे 2 अर्थ केले जातात। एक ऐतिहासिक पद्धतीनं असं सांगितलं जातं, तुकाराम महाराज ज्या वेळेला वारी करत होते त्यावेळेला ते चालत असताना पाठीमागून त्यांच्या कानावर चर्चा आली की आपल्या बाजूने चोर येत आहेत। चोर येत आहेत म्हटल्यानंतर वारकरी धावू लागले आणि ते धावत असताना त्या स्थानावर धावावं म्हणजे आपण सुरक्षितपणे पुढे जाऊ शकतो, ही पुढं प्रथा आणि त्या प्रथेला पुढं परंपरा या भूमिकेतनं त्या स्थानाला धावा असं नाव पडलं। हा एक भाग सांगितला जातो। शिवाय पंढरपूर दृष्टिक्षेपात आलेला आहे आणि भक्ताच्या मनामध्ये दर्शनाची ओढ वाढलेली आहे। अशा वेळेला सहजच चालण्याचं रूपांतर धावण्यामध्ये होतं। याला तात्विक दृष्ट्या धावा असं संबोधलं जातं। असा एक दुसरा अर्थ धावा या पदाचा आपल्याला पाहता येतो। महाराज, ते रिंगण हा एक प्रकार असतो। खरं तर जे पाहतात ते नयनरम्य असं असतं, म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणार असं दृश्य असतं। तरी देखील आमच्या दर्शकांसाठी रिंगण म्हणजे काय आणि ते रिंगण का केलं जातं त्याच्याविषयी माहिती। रिंगण या प्रकारामध्ये पालखीला प्रदक्षिणा करणं याला रिंगण म्हटलं जातं। रिंगण हे पालखीच्या अनुषंगाचं जरी असलं तरी शेकडो किलोमीटर चालून वारकरी हा थकलेला असतो। थकल्यानंतर त्यांना ऊर्जा प्राप्त होण्यासाठी वारी प्रथेमध्ये पाऊल खेळणं, उड्या मारणं, धावा करणं, फुगड्या खेळणं, तशाच एका खेळाचा प्रकार म्हणून रिंगणाकडे पाहिलं जातं। रिंगणामध्ये गोल पद्धतीनं पालखीला प्रदक्षिणा केली जाते आणि ती धावत केली जाते। जी गोल आकार पद्धतीनं धावत प्रदक्षिणा करतात त्याला गोल रिंगण म्हणतात आणि जे उभ्या पद्धतीनं धावणं असतं त्याला उभं रिंगण असं म्हटलं जातं। ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये या रिंगणाला खूप महत्त्व आहे। रिंगण सोहळा आहे म्हटलं की परिसरातल्या 20-25 गावातील भाविक मंडळी रिंगण पाहण्यासाठी 4-4 तास 5-5 तास अगोदर त्या रिंगणाच्या स्थळावर येऊन रिंगण केव्हा होणारे याची वाट पाहत बसतात आणि ते रिंगण पाहिलं की त्यांना जन्माची सार्थकता झाल्यासारखं वाटतं। महाराज, तुम्ही जे रिंगणाविषयी सांगताय तर गोल रिंगण बऱ्याच वेळा काही लोकांनी टीव्हीवर पाहिलं असेल। त्याच्यामध्ये ते अश्व दौडत असतात आणि ते रिंगण करत असतात आणि पालखीला प्रदक्षिणा घालत असतात। त्या अश्वांविषयी काय माहिती? पालखी सोहळ्यामध्ये असा एक प्रघात चालत आलेला आहे। त्यामध्ये
आळंदीला हैबत बाबा नावाचे एक सेनापती होते. 18व्या शतकामध्ये त्यांचा काळ सांगितला जातो आणि ते सेनानी असल्यामुळं त्यांच्याकडे शिस्त होती आणि म्हणून पालखीच्या पाठीमागं पालखीच्या समोर दिंड्यांनी क्रमाने शिस्तीमध्ये चालावं आणि सुरुवातीला जिथं दिंडी पहिल्यांदा सुरू होते तिथं 2 अश्व असतात. त्यातल्या एका अश्वाला सोबदार दंड घेऊन त्या अश्वावर आरूढ असतात आणि दुसरा अश्व हा संतांच्या साठी म्हणून तो रिकामा असतो. ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यात जो रिकामा अश्व आहे त्या अश्वाच्या विषयीची धारणा अशी आहे की त्या अश्वावर माझे ज्ञानोबाराय आरूढ आहे. काही जणांचं म्हणणं आहे त्या अश्वावर माझे तुकोबाराय आरूढ आहे. तुकोबाराय या अश्वावर बसलेले आहेत आणि त्यांच्या बरोबर आम्ही वारी करतोय ही धारणा असते आणि म्हणून हे अश्व पायी चालत निघतात आणि रिंगणाच्या ठिकाणी ते अश्व गोलाकार पद्धतीने त्या पालखीला प्रदक्षिणा पूर्ण करतात. त्याला गोल रिंगण असं म्हटलं जातं. महाराज जेव्हा अश्व धावतात म्हणजे रिंगण संपतं, रिंगण गेलं असं म्हणतात, त्यावेळेला अश्वाच्या पायाखालची जी माती आहे ते बरेच वारकरी घेतात आणि आपल्या कपाळी लावतात किंवा काही जण तर घरी देखील घेऊन जातात. काय एवढं महत्त्व आहे त्या अश्वाच्या खाली असलेल्या माती? ते अश्व वास्तविक पाहता एक प्राण्याच्या रूपामध्ये त्यांचं जगणं आहे, परंतु या वारीमध्ये आल्यानंतर त्याला सुद्धा सात्विकता प्राप्त झाली. त्या अश्वाच्या पाया पडून काही मंडळी स्वतःला धन्य मानतात, कारण या अश्वावर माझे ज्ञानोबाराय बसलेत आणि त्या अश्वाच्या पायाची माती जर आपल्याला मिळाली तर आम्हाला ज्ञानोबारायांचा स्पर्श होतो ही भूमिका. वारकऱ्यांच्या कपाळावर जो गोपीचंद आहे मुळात त्या गोपीचंदाला गोपीचंदन असं म्हटलं जातं. गोपीच्या पायाची माती याला गोपीचंदन असं म्हणतात. गोपी हा शब्द उत्तर भारतातला गोकुळ वृंदावन या ठिकाणी असलेल्या गवळणी त्यांना गोपी म्हटलं. याच गवळणीचा पुढचा भक्ताचा प्रकार म्हणजे वारकरी. या वारकऱ्याच्या पायाची माती, गोपीच्या पायाची माती म्हणजे गोपीचंदन हे कपाळावर परिधान केलं जातं. तसंच अश्वाच्या पायाखालची माती म्हणजे आमच्यासाठी ती वंदनीय आहे म्हणून ती कपाळावर लावली जाते आणि पूजन करण्यासाठी ती घरी पण घेऊन जाण्याची एक प्रथा किंवा एक प्रकार या वारीमध्ये पाहायला मिळतो. महाराजांनी खूप छानपैकी विश्लेषण केलेलं आहे या सगळ्या गोष्टीचं. आता 10वा म्हणजेच जवळ पंढरपूर म्हणजे जवळ पांडुरंग आणि दर्शन होणार अशी एक अवस्था असते. त्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करतात. चंद्रभागेमध्ये स्नान करण्यास म्हणजे अमृत स्नान असं समजलं जातं किंवा काय काय महत्त्व आहे की चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी हे प्रचंड वारकरी त्या ठिकाणी असतात? पंढरपूरच्या बाबतीमध्ये वारी म्हटलं की त्याला काही नियम आहेत, काही पद्धती आहे. बघा, आपल्याला एखाद्या राज्यात जायचं असेल तर त्या राज्याचे नियम पाळावे लागतात. एखाद्या देशामध्ये जायचं असेल तर पासपोर्ट काढावं लागतं. तसं पंढरपूरला यायचं म्हटलं की तिथले नियम पाळावे लागतात. त्यातला पहिला नियम आहे दशमीचं चंद्रभागा नदीचं स्नान करणं. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा असा अभंग आहे. चंद्रभागेचं स्नान दशमीला केलंच पाहिजे असा वारकरी प्रघात आहे आणि म्हणून प्रत्येक वारकरी वारीच्या माध्यमातून पंढरपूरला येत असताना दशमीला पंढरपूरमध्ये प्रवेश व्हावा असं घरातून ते निघतात. आपण पंढरपुरात एकादशीला जावं ही प्रथा पंढरपूरची नाही, तर दशमीला गेलं पाहिजे, कारण दशमीला चंद्रभागेचं स्नान घडावं. मग त्यामध्ये आपल्याकडे अभंगातून सुद्धा काही सवलती दिल्या की चंद्रभागेमध्ये पाय जरी आपण धुतले तरी त्याचं पुण्य सांगितलं, नव्हे ते तीर्थ म्हणून जरी घेतलं तरी त्याचं पुण्य सांगितलं. याच्या पुढे जाऊन महाराज सांगतात चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच तीर्थे घडती एक वेळा. सगळ्या भारतातली तीर्थ स्नान केल्यानंतर जे पुण्य मिळतं ते आम्हाला चंद्रभागा पाहिल्यानंतर मिळतं. इतकं मोठं वर्णन अभंगामध्ये करत असताना ते चंद्रभागा केव्हा पाहावी तर ती दशमीला पाहावी.
त्यामुळं हे सगळे वारकरी दशमीला चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि मग पुढं विठ्ठलाचं दर्शन घेतात. तर या ठिकाणी आपण काही क्षणचित्रे पाहू आणि लगेच परत येऊयात. सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. हो दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. वाहे धूळ 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 इंद्रायणी. वाहे धूळ 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 इंद्रायणी. माझ्या विठुरायाची दूर पंढरी. वाट चालत निघे ही अलंकापुरी. साज घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी. बुक्का चंदन भाडी हलावी अवघावकाश नामान भारी यला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. रूप सावळ गोजीर पंढरपुरी. रूप सावळ गोजीर पंढरपुरी. आस भेटीची लागे खुळ्या अंतरी. सावधा ताना तुका माऊली पंढरी. अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली. खुळा जीव हा भक्तीचा नादावला. पावला पावलात विठू तू सामावला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल
शोधून शिनला जीवा तारे साध तुलाही पोचल का दारोदारी हुडकल भारी थांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीहारी भेटल का वाट मला त्या गाभाराची आज कुणी तरी दावल का नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी होडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी जाहरा माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का
सगळ्यांचं तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या पंढरीच्या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. महाराज माझ्यासोबत आहेत. इतकी काही माहिती आपण 5-6 दिवसापासून त्यांच्याकडून घेत आहोत की मला तर वाटतं की असंच एक महिनाभर यांच्याकडून माहिती घ्यावी आणि आपल्यापर्यंत पोचवावी, परंतु वेळेअभावी महाराजांना शक्य नाही. तरी देखील महाराज या ठिकाणी आहेत, तर त्याचा आपण पुरेपूर फायदा घेऊन त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. तर महाराज आपण सगळे आत्तापर्यंत जी माहिती दिलेली आहे, तर एक माहिती अशी आहे की सावळा विठ्ठल आहे, त्याचं दर्शन घ्या, त्याचं मुख बघण्यासाठी वारकरी इतके आतुर असतात आणि निस्वार्थ भावनेने असतात. काय म्हणजे काय याच्या मागे काय गुण आहे महाराज? या सावळ्या विठ्ठलाच्या बाबतीतले अभंग सुद्धा तसे आहेत. अच्छा. की अनेक ठिकाणी ज्ञानोबरायांनी सुद्धा त्या बाबतीत म्हटलेलं आहे की हा परमात्मा काळा आहे, सावळा आहे, पांडुरंग दिव्य कांतीचा आहे, परंतु हे नसून गुणाचं वर्णन आहे. या पांडुरंगाकडे असलेले जे गुण आहेत, भक्तासाठी असलेली दया आहे, भक्ताच्या विषयी असलेला त्यांच्या अंतःकरणातला जो भाव आहे, या भावाकडे पाहून ते वर्णन केलेलं आहे. येणाऱ्या वारकऱ्यासाठी देव विटेवर उभा राहिलेला असला तरी तो वाट पाहतोय. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, असं तुकाराम महाराजांचा अभंग आहे. हा परमात्मा भक्ताची वाट पाहतोय आणि म्हणून त्या रंगाकडे न पाहता, वास्तविक पाहता रंगाला जरी पाहिलं तरी रंगातलं जे तेज आहे त्या तेजाकडे पाहताना तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. म्हणजे हा आकर्षित करणारा आहे आणि म्हणून ज्यांना आकर्षित करतो त्यांना वारकरी म्हटलं जातं आणि ज्या माध्यमातून करतो त्याला वारी असं म्हटलं जातं. या वारीच्या माध्यमातून आपल्या या वाहिनीवरून अनेक वर्ष झाली आपण आषाढी वारीच्या निमित्ताने संतांच्या बाबतीमध्ये वारीच्या विषयी, परंपरेच्या विषयी, वेगवेगळ्या प्रश्नांच्या शंकेच्या माध्यमातून आपण ही मुलाखत घेताय. दरवर्षी आपला अट्टाहास आहे. माझ्याबरोबर माझे जुने सहकारी आदरणीय उमाकांतजी चौंडे साहेब आणि या वाहिनीचे, या विभागाचं सर्व नियोजन करणारे, रेकॉर्डिंग करणारे कॅमेरामन असतील, एडिटर असतील, सर्व टीम, या सर्वांचं मी वारकरी मंडळाच्या वतीनं विशेषत्वाने अभिनंदन करतो. कारण आपण दुर्मिळ असं ज्ञान, दुर्मिळ अशी ही परंपरा घराघरापर्यंत घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न करताय, त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो. आपल्याकडून अशी सेवा श्री विठ्ठलानं करून घ्यावी अशी सदिच्छा व्यक्त करून मला बोलून इथं संवाद साधण्याचा योग प्राप्त करून दिला, त्याबद्दल आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं की अतिशय विनम्र पद्धतीनं महाराजांनी हे सगळं सांगितलेलं आहे. खरं तर त्यांचं योगदान देखील मोठं आहे. तर दर्शक हो, अशाच पद्धतीनं आपण पांडुरंगाची सेवा करत जाऊ आणि आषाढीचा विशेष कार्यक्रम ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा असते ती देखील दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता या ठिकाणी थांबूयात आणि घेऊयात छोटीशी विश्रांती आणि परत भेटूया पुढच्या भागात. रामकृष्ण. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल.